नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। माजी महापौर कल्पना माले यांच्यासह दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश। चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे डावा हात निकामी झाल्याचा आरोप करीत इकरा हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। गृहरक्षक दलाच्या 19व्या वर्धापन दिवस सप्ताहानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप। सिंधुरत्न SVC महात्माजी इंग्लिश स्कूलमध्ये इंग्लिश परेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केले ज्ञानार्जन। आणि सरवड येथे दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। माजी महापौर कल्पना माले, माजी नगरसेवक सुनील माले यांच्यासह शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते गुलाब माळी, संदीप माले, माजी नगरसेविका सविता माळी, उबाटा शिवसेनेचे कैलास मराठे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जोरदार धक्का देत धुळे शहराच्या माजी महापौर कल्पना माले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय। तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे, विजय वाघ यांनी देखील सेनेची साथ सोडून भाजपात प्रवेश केला असून या प्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळाली आहे। धुळे महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच धुळे शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। पालकमंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा प्रवेश सोहळा पार पडला। यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कल्पना माले यांच्यासोबत शिवसेनेचे माजी नगरसेवक गुलाब माळी, कैलास मराठे यांनीही भाजपात प्रवेश केला। तसेच माले यांच्या समवेत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपची वाट धरल्याने शरद पवार गटाच्या गोटात खळबळ उडाली आहे। महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर लगेचच झालेल्या या घडामोडींमुळे धुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह दिसत असून भाजपने निवडणुकीपूर्वीच आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, आमदार अनुप अग्रवाल, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजप सरचिटणीस डॉक्टर सुशील महाजन, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, जयश्री आयराव, प्रतिभा चौधरी, धुळे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बापू कलाने, भाजप महिला शहराध्यक्ष वैशाली शिरसाट, आरती पवार, यशवंत येवले, श्याम सुंदर पाटील, अशोक सुडके आदी उपस्थित होते। विविध पक्षामधनं अनेक मान्यवर ताकदवर लोक इथे आले आणि मी अनुप भैयांना सांगितलंय की गजू सेठलाही सांगितलं की चांगल्या लोकांचं कायम भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत ठेवा। हिरो लोक सगळे आपल्या बाजूने घ्या, काही विलन लोक समोर पण राहू द्या। आणि म्हणून पिक्चर जेव्हा सुरू होईल तर हिरो आणि विलनच्या डिशममध्ये कोण हारतं? तर विलन हारल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। हे तर सुरुवात होईल आता आजपासून। या निवडणुकीची सुरुवात झाली। ही निवडणूक याच्यामध्ये आमच्यासारखे कार्यकर्ते, मी मंत्री नंतर आहे, मी आमदार नंतर आहे, पहिले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आणि म्हणून आजपासून मी 2 दिवस मुंबईला जाऊन येईल। जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागणार नाही तोपर्यंत जयकुमार रावल, मुक्काम पोस्ट धुळे असाच माझा पत्ता राहील हे मला नम्रपणे सांगायचं। आणि मीच नाही तर संबंध धुळे जिल्ह्यामधनं हजारो कार्यकर्ते टाइम टिफिन आणि तिकीट घेऊन रोज सकाळपासून आपल्या प्रचारासाठी येणार आहे। कारण आम्हाला माहीत नाही की तिकीट कोणाला मिळणार आहे। आम्हाला एवढंच माहीत आहे की 19 प्रभागांमध्ये 19 का 17 19 प्रभागांमध्ये 4 भारतीय जनता पार्टीच्या निशाणीवर मतदान झालं पाहिजे। आणि म्हणून आजपासूनच आम्ही प्रचाराला लागलो की आपली निशाणी कमळ, कमळ आणि कमळ याला मतदान द्या। आणि त्या प्रचारासाठी आम्ही लागलोय। मला माहिती आहे चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे डावा हात निकामी झाल्याचा आरोप करीत साक्री रोडवरील मोगलाई येथील अंजुम सलीम शाह यांनी इकरा हॉस्पिटलमधील डॉक्टर विरुद्ध कायदेशीर नोटीस बजावली आहे। संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे डावा हात निकामी झाल्याचा आरोप करत साक्री रोडवरील मोगलाई येथील अंजुम सलीम शाह यांनी इकरा हॉस्पिटलमधील डॉक्टरांविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे। तसेच संबंधित डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषद घेऊन केली आहे। शाह यांनी सांगितले की दिनांक 18 जुलै रोजी मानेवरील गाठीच्या उपचारासाठी अंजुम शाह इकरा हॉस्पिटलमध्ये
गेल्या होत्या. शस्त्रक्रियेस कोणताही धोका नसल्याचे आश्वासन देत 14 सप्टेंबर रोजी ऑपरेशन करण्यात आले. मात्र त्यानंतर डाव्या हातात तीव्र वेदना, हालचालींवर मर्यादा येऊ लागली. पुढील तपासणीत 2 नसा ब्लॉक झाल्याचे तसेच गाठ पूर्णपणे न काढल्याचे निष्पन्न झाले. उपचाराची योग्य माहिती, डिस्चार्ज कार्ड, बिल ऑपरेशन तपशील देण्यात न आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. चुकीच्या उपचारांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक व कौटुंबिक नुकसान झाल्याचे नमूद करत 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई 15 दिवसात देण्याची मागणी शाह यांनी केली आहे. मुदतीत समाधानकारक उत्तर न दिल्यास ग्राहक संरक्षण कायदा व इतर संबंधित कायद्यान्वये दिवाणी व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. हमारी बहन को आप कितना हॉस्पिटल में लेकर गए ऑपरेशन के 1 दिन पहले मैं डॉक्टर से ज़्यादा पूछा था कि भाई गर्दन पर गांठ है लेफ्ट साइड में, वो गांठ आप पूरी काटेंगे या आधी? तो उन्होंने कहा हम ऑपरेशन पूरा करेंगे, पूरी गांठ काटेंगे। उसके बाद भी बहन का ऑपरेशन करें, डिस्चार्ज के जब बहन का काम नहीं कर रहा था, जब उनको बताए तो उन्होंने कहा कि भाई 5 दिन में आप टाँके खुल जाएंगे, तब आपकी बहन का हाथ क्लियर हो जाएगा, एक्सरसाइज करो और फिजियोथेरेपी करने का हमारे उन्होंने बताया। वो सब किए हमने। 5 दिन बाद जब टाँके खोले गए तो टाँके के बाद तो उन्होंने हमारे बोले कि और 5 दिन बाद आ, उसके और 5 दिन बाद गए, फिर और 5 दिन बाद बुलाए, उसके बाद बोलते कि तुम्हारे 2 नसें ब्लॉक है। फिर हमारे को दूसरे हॉस्पिटल में उन्होंने विजिट करने का बोले, वहाँ पर गए, वो डॉक्टरों ने हमारे को बोले अपना अर्चना हॉस्पिटल है मालेगांव रोड में, सुमेधा प्रवान हमारे को गए कि भाई तुम्हारे 2 नसा ब्लॉक है, एक्सरे वगैरह काट के उन्होंने। फिर हमारे तरफ से विजय कुमार सर के पास गया, हमको कुछ पॉइंट समझ में आया। विजय कुमार सर ने कहा कि वहाँ पर अभी भी गांठ मौजूद है और नस डैमेज हो चुकी है, तो उसका ऑपरेशन करना पड़ेगा। फिर हम सलमान सर के पास गए, फिर उन्होंने नैनदीप पाटिल सरपाज को भेजा था। नैनदीप पाटिल सर ने हमारे को बोले क्या बोले तुमको 3 महीने का ट्रीटमेंट करना पड़ेगा। हमने 2.5 महीने उनका ट्रीटमेंट पूरा किए, लेकिन हाथ में कोई दुरुस्त हमको नहीं नजर आया और बहन का हाथ ज़्यादा खराब होते जा रहे हैं। हम सलमान सर के पीछे 2-2.5 महीने से घूम रहे थे। सलमान सर ने कहा कि भाई जितना हमारा काम हमने कर दिए, ये आपका हाथ हमने नहीं बिगाड़ा है, अब आपको जो करना है वो आपके हिसाब से करो, इसके जिम्मेदार हम नहीं। हम 2-2.5 महीने से उनसे रिक्वेस्ट कर रहे थे उसको जाने कॉलोनी के अंदर सार्वजनिक हॉस्पिटल के पहले 40 गाँव ऑपरेशन के पहले काम करता था क्या आप? ऑपरेशन के पहले पूरा क्लियर था हमारी बहन का हाथ। ऑपरेशन के बाद ही ये सब हाथ हुआ। हमने सबको बताया कि सलमान सर है, डॉक्टर सलमान कुरैशी, और उनसे हमने पूछा भी था। और हम उनके पास गए थे कि भाई हमारी बहन की तो तुमने ज़िंदगी खराब करे, 2 बच्चे हैं, हमारी बहन 3-4 महीने से हमारे हुए जीजा जी भी उसको तकलीफ दे रहे थे, भाई हाथ खराब हो गया है। तो इसके लिए हमने उनको बोले थे कि भाई सर हमारे को जो है तुम आगे की प्रोसीजर करके तो वो संध्या हमारे को बिल्कुल मना करके कि आप अपने हिसाब से देखो, आपको जैसा करने का वैसा इलाज करो, हम इसके अंदर कोई रोल नहीं ले सकते। तुमने जो इससे बहन का जो हाथ उन्होंने खराब किए, तो जो भी डॉक्टरों ने अलगर्जी करे उनके ऊपर कार्रवाई होना और हमारे को न्याय मिलने को होना। जैसा वाकई जो हॉस्पिटल के चेयरमैन लोग हैं और जो डॉक्टरों ने ऑपरेशन किए उनके असिस्टेंट लोग हैं, उनके ऊपर सख्त कार्रवाई होना, ताकि कोई किसी के साथ दोबारा ऐसा काम ना हो। धुळे शहरात गृहरक्षक दल अर्थात होमगार्ड यांच्यातर्फे 79वा वर्धापन दिवस सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्त मंगळवारी धुळे जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। धुळे शहरात गृहरक्षक दल यांच्यातर्फे 79वा वर्धापन दिवस सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला। त्यानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। गृहरक्षक दलाची स्थापना 6 डिसेंबर 1946 ला झाली। आज 79वा वर्धापन दिवसानिमित्त गृहरक्षक दलातर्फे सप्ताह साजरा करण्यात येत आहे। या निमित्त धुळे जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। तसेच श्रमदान, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवण्यात आले। यावेळी जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे फलटण नायक, मंगल पाटील, समादेशक दिनेश मराठे, केशव बालेराव, अजगर अली सय्यद, किरण इशी, बाळू बैसाने, मनीष बुवा, शेख लुकमान, मनोज देवरे, सदाशिव शिंदे, विशाल जमदाडे, उमा कोळवले यांच्यासह होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते। होमगार्ड संघटना ही 6 डिसेंबर 1946 रोजी याची स्थापना झाली आणि आज तारखेला या संघटनेला 79 वर्ष पूर्ण झालेले आहे। या उद्देशाने आपल्या या होमगार्ड संघटनेचा सप्ताह या ठिकाणी साजरा होत आहे आणि या सप्ताहा दरम्यानमध्ये आपल्या धुळे पथक यामार्फत या रुग्णालयामध्ये जे रुग्णांना
एक फळाचं विविध अशा पद्धतीने एक फळ वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि हे जे जिल्हा आहे या जिल्ह्याचे जिल्हा समादेशक माननीय अजय देवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, जिल्हा समादेशक यांच्या आदेशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या पथकामार्फत जे जवान आहेत या जवानाने अथक परिश्रम करून या ठिकाणी दर वर्षामध्ये विविध असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. आणि या सप्ताहामध्ये या जवानांनी मोठ्या प्रमाणे सहभागी होऊन या ठिकाणी या रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करून या ठिकाणी सप्ताह साजरा करण्याचा मोठे योगदान दिलेलं आहे. या सप्ताह दरम्यानमध्ये असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, जसं की साफसफाई स्वच्छता अभियान, त्यानंतर विविध प्रॅक्टिकल जे काही आपल्या वृक्षारोपण असेल, रस्ता साफसफाईचा असेल, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आलं. आणि जास्तीत जास्त जनतेच्या उपयोगी जे काही आपल्याला करता येईल या पद्धतीने या संघटनेच्या मार्फत आमच्या या जवानांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे. धुळे शहरातील सिंधुरत्न SVC महात्माजी इंग्लिश स्कूलमध्ये इंग्लिश परेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसत खेळत ज्ञानार्जन करण्यात आले. धुळे शहरातील सिंधुरत्न SVC महात्माजी इंग्लिश स्कूलमध्ये देखणा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. इंग्रजी भाषेतून जवळजवळ 200 प्रेरणादायक वाक्यांचा संग्रह व सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. यामागे प्रमुख उद्देश होता की विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आत्मविश्वास निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे. इयत्ता 2री ते 9वीच्या विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की त्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे प्रेरणादायक विचार इंग्रजी भाषेत एका कागदावर लिहून आणावा. यामागे उद्देश हा होता की विद्यार्थ्याला आपल्या स्वहस्ताक्षरात आपले स्वतःचे विचार व्यक्त करता यावेत. विद्यार्थ्यांनी आणलेली प्रेरणादायक विचारपत्रके लावण्यासाठी शाळेने एक छान व्यवस्था केली होती. ही सर्व रंगबिरंगी सकारात्मक विचारपत्रके एका फितीच्या सहाय्याने सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सहज वाचता येतील या पद्धतीने लावण्यात आली होती. या कृतीतून विद्यार्थ्यांना आपले हस्ताक्षर व आपले विचार, आपली कृतिशीलता व कल्पकता खूप महत्त्वाची आहे याची जाणीव झाली. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या की त्यांना आवडतील अशी कोणतीही 15 वाक्ये आपल्या वहीत नोंदवावीत. या साऱ्या निरीक्षण पद्धतीतून विद्यार्थी वर्ग नैसर्गिकपणे सकारात्मक विचार व इंग्रजी भाषेतील नवनवीन शब्दांचे सहजपणे आकलन करू शकला. यात सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. निवडीपेक्षा या उपक्रमात सहभागास विशेष प्राधान्य देण्यात आले. या उपक्रमाचे फलित असे की आपण लिहिलेल्या विचारांचे सादरीकरण झालेले पाहून विद्यार्थ्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. या उपक्रमाचे वाचन लेखन करताना विद्यार्थ्याला त्याच्या शब्दसंग्रहात वाढ करता आली. सर्वत्र प्रेरणादायक वाक्य असल्यामुळे वातावरण सकारात्मकतेने भरलेले भासले. या उपक्रमातून सर्व पालकांनाही जाणीव झाली की शिक्षण हे वर्गाच्या 4 भिंतीपुरते मर्यादित नसून संधी मिळताच विद्यार्थी प्रत्येक ठिकाणी शिकत असतो. अशा छोट्या छोट्या उपक्रमातून विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढते. तसेच विद्यार्थ्यांची जिज्ञासा व वैचारिक क्षमताही वृद्धिंगत होते. या प्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगतेही मांडली. सकारात्मक विचार मालिकेतून आज सद्विचारांची आमच्यासाठी जणू मेजवानीच शाळेने आयोजित केली होती असा विद्यार्थ्यांनी मनोगतात विषय घेतला होता. This activity to bring positive thoughts and to remove negative thoughts in our mind. Thank you. From standard 9, I am giving you few words. So today's activity has teach us many things. This activity has more than 100 positive thoughts, and we all are very happy. That we have participated in this English parade competition. सिंधुरत्न स्कूल में बच्चों ने बहुत अच्छा एक एक्टिविटीज़ लाया है, जिसमें बच्चों ने बहुत सारे घर से अपने थॉट्स लिख कर लाए थे. और हर बच्चों ने, जितने भी स्कूल के बच्चों ने, उन्होंने सब एक्टिविटीज़ बनाकर लेकर आए थे. और उनके पेरेंट्स को यहाँ आज बुलाया गया था और पेरेंट्स ने भी उन्होंने ये सब थॉट्स वगैरह पढ़े, जिससे पेरेंट्स को बहुत अच्छा लगा कि हमारे बच्चों ने बहुत अच्छी एक्टिविटीज़ की है. और इस एक्टिविटीज़ से हमारे बच्चों को भी बहुत प्रभाव पड़ता है. जो
बहुत अच्छी चीज़ें रहती हैं, जो बहुत अच्छी बातें रहती हैं, जिससे बच्चों को सीखने को मिलती है और पेरेंट्स को भी बहुत अच्छा लगता है। और आगे से भी ऐसे ही बच्चों ने अपने तरीके से अपने थॉट्स, अपने एक्टिविटीज़ करते रहेंगे तो भविष्य में बहुत सारे बच्चे आगे जा सकते हैं। और हमेशा की तरह जैसा कोई भी चीज़ हो तो पॉजिटिव थिंकिंग होना ज़रूरी है, क्योंकि हम हर चीज़ अगर पॉजिटिव करते रहेंगे तो हमारा हर काम इजी होते जाएगा। इससे बच्चों को भी बहुत फ़ायदा होगा, स्टडी में भी फ़ायदा होगा और स्टडी करने से भी उनको जो चीज़ वो सोचेंगे, अच्छे के लिए सोचेंगे तो उससे पॉजिटिव होते जाएंगे, बच्चों का भविष्य बनते जाएगा। धुळे तालुक्यातील सरवड येथे दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून दलित वस्तीला संरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व दलित वस्तीतील रहिवाशांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। धुळे तालुक्यातील सरवड येथे दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून बेकायदेशीर जमाव जमवून अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करून सरवड येथील दलित वस्तीला संरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व सरवड येथील दलित वस्तीतील रहिवाशांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सरवड गावातील जातीवादी गावगुंडांनी दिव्यांग गौतम गवळे या दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून बेकायदेशीर जमाव जमवून अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली, त्यात ते गंभीर जखमी झाले। याबाबत सोनगीर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे, परंतु आरोपींना अद्याप पावितो पोलिसांनी अटक केलेली नाही। तसेच सदर मारहाणीत दिव्यांग गौतम गवळे याच्या म्हाताऱ्या आई, आजारी वडील व त्याच्या बहिणीला देखील घरात घुसून मारहाण करण्यात आली। याबाबत वेळोवेळी सोनगीर पोलिसांना उपपोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळून देखील अद्याप पावितो आरोपी मोकाट फिरत आहेत व ते फिर्यादी व त्यांच्या साक्षीदारांना वारंवार धमक्या देत आहेत की आमचे राजकीय वरदहस्त आहेत, आमचे पोलिसांचे चांगले संबंध आहेत, तुमच्याकडून आमचे काहीच वाकडे होणार नाही, तुम्ही जर जास्त केले तर अजून तुम्हाला गावात राहू देणार नाही व तुम्हाला संपून टाकू, अशा धमक्या राजरोसप्रमाणे देत आहेत। म्हणून संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट संतोष जाधव, रविकांत वाघ, शशिकांत वाघ, समाधान बैसाने, सुरेश बैसाने, बळवंत गवते, विश्वास गवळे, प्रशांत गवळे, सुहास गवळे, नाना गवळे, महेंद्र गवळे, विनोद गवळे, संजय गवळे, गौतम गवळे आदी उपस्थित होते। गाव सरवड, मी 100% दिव्यांग आहे, माझ्यावर अन्याय झाला आहे, तर आजपर्यंत आरोपींना अटक झालेली नाही आहे। जर त्यांना अटक झाली नाही तर मी इथं आत्मदहन करू हे निश्चितपणे सांगतो। अनिल कैलास पाटील, विकास कैलास पाटील, मनोहर प्रकाश पाटील, गायत्री अनिल पाटील आणि पूनम विकास पाटील हे 5 आरोपी सर। पोलीस दखल घेत नाही, आरोपींना अटक करत नाही, आरोपी मोकाट फिरत आहेत। आरोपींना अटक झालीच पाहिजे सर। आणि माझ्यावर असा आरोप घेतलाय सर की तू एका बाईचं आणि एका व्यक्तीचं अफेअर आहे बा असं सांगतोय गावात। त्या गायत्री अनिल पाटील ही मला येऊन सांगू लागली की तू माझी गावात बदनामी करतोय बा, हे खोटी वार्ता केली आहे। जातीवादीवरनं त्यांनी मला मारहाण केली आहे। माझ्या आईला, माझ्या बहिणीला, माझ्या पप्पांना, बाच्यांना सगळ्यांना घरात घुसून मारलंय। काय पाहिजे तुम्हाला? 1 मिनिट थांबा। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। माजी महापौर कल्पना माले यांच्यासह दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश। चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे डावा हात निकामी झाल्याचा आरोप करीत इकरा हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। गृहरक्षक दलाच्या 19व्या वर्धापन दिवस सप्ताहानिमित्त धुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप। सिंधुरत्न SVC महात्माजी इंग्लिश स्कूलमध्ये इंग्लिश परेडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केले ज्ञानार्जन। आणि सरवड येथे दलित तरुणास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।